बीचवर ट्रेजर हंटिंग करत होतो आणि अचानक वाळू सापडली एक चांदीची बाळी। जशी बाळी हाती लागली तशी आम्ही सोनार काकांकडे सुद्धा गेलो। नेहमीप्रमाणे खजान्याच्या शोधात मेटल डिटेक्टर घेऊन आम्ही पोहोचलो आचरा बीचवर। सुरुवातीला काही कॉइन सापडू लागले, तसे आम्ही कॉइन गोळा करत करत पुढे निघालो। तेवढ्यात एक जुना कॉइन सापडला जो 1 पैशाचा होता, पण कॉइन व्यतिरिक्त अजून काय सापडत नाही होतं। तेवढ्या डॉगू तिकडे आला आणि जसं मी त्याला कॅमेऱ्यात टिपू लागलो तसं त्यांनी मूत्र विसर्जन करून मला कॅमेरा ऑफ करायला लावला। मग त्याला सोडून आम्ही पुढे निघालो, पण त्यानंतर आम्हाला एक बाळी सापडली जी संपूर्ण चांदीची वाटत होती। ती बघून आम्ही एकदम आनंदित झालो। आम्हाला कळत नव्हतं की खरी आहे की खोटी, पण त्यावर एकच उपाय होता की सोनार काकांना विचारायचं, ज्यामुळे अजिबात वेळ न घालवता आम्ही बाजारातल्याच एका सोनार काकांच्या दुकानात गेलो आणि त्यांना ती बाळी दाखवली। जेव्हा त्यांनी ती बाळी तपासून पाहिली तेव्हा ते म्हणाले की ही तर स्टीलची आहे। आम्हाला वाटलं चांदीची असेल, पण नशीब आमच्या साथीला नसल्यामुळे नेमकी ती स्टीलची निघाली। पण कधी ना कधी चांदी नाही तर सोनं सापडेल या आशेने आम्ही तिकडून निघून गेलो। पण आमचा ट्रेजर हंटिंगचा प्रवास असाच चालू राहणार आहे। तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत हा प्रवास अनुभवायचा असेल तर आम्हाला नक्की इथे फॉलो करा आणि याचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनल बोकोबा बेपंटर यावर अपलोड केला आहे, तिकडे सुद्धा नक्की विजिट करा।